विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये फक्त 2च फॉर्म्युले आहेत आणि या 2 फॉर्म्युलांच्या बेसिसवर कमीत कमी 4 ते 5 MCQज आपल्याला CETमध्ये येऊ शकतात. म्हणून आपण ते व्यवस्थित समजून घेऊया आणि त्याच्यावरचे MCQज आपण आता सोडवूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण सर आणि मॅथ्स अनलिमिटेड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या अंतर्गत आपण 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगच्या रिलेटेड व्हिडिओज बनवत असतो. आपला जो टॉपिक चालू आहे तो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. यातील पहिला भाग आपण ऑलरेडी घेतलेला आहे. याच्यामध्ये काही MCQज आपण सॉल्व्ह केले होते. आज आपण दुसऱ्या भागावर डिस्कशन करणार आहोत. पहिल्या भागाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ती नक्की पहा. फॉर्म्युला नंबर 1, Tn इज इक्वल टू a प्लस n-1 d. याच्यामध्ये Tn काय आहे तर nth नंबरची टर्म, a काय आहे तर फर्स्ट टर्म, पहिले पद, n म्हणजे नंबर ऑफ टर्म, d म्हणजे कॉमन डिफरन्स, सामायिक फरक. आपल्याला माहिती आहे आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन डिफरन्स, सामान्य फरक हा सर्व पदांच्या मध्ये सारखा असतो. कसा काढायचा तो तर दुसरे पद वजा पहिले पद, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, असं करून आपण कॉमन डिफरन्स फाइंड करू शकतो. आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊया. पहिला प्रश्न घेऊया आपण. दिलेली क्रमिका 5, 11, 17, 23 आणि पुढे ती क्रमिका कंटिन्यू होते. या क्रमिकेत खालीलपैकी कोणती संख्या येते? मित्रांनो, आपल्याकडे एक क्रमिका आहे. या क्रमिकेमध्ये ऑप्शनपैकी कोणता पर्याय याच्या पुढे येऊ शकतो, या क्रमिकेच्या पुढे येऊ शकतो, हे आपल्याला सांगायचं आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक ऑप्शन हा चेक केला पाहिजे. आपल्याला जेव्हा कोणतीही अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळते, सिक्वेन्स मिळते, सर्वात पहिल्यांदा आपण त्याची पहिलं पद लिहू. आपण त्याची फर्स्ट टर्म लिहूया. पहिले पद a इज इक्वल टू 5. आता मित्रांनो, आपण कॉमन डिफरन्स चेक करूया, कारण आपल्याकडे सिक्वेन्स आहे. कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 11 मायनस 5 6. नंबर ऑफ टर्म n ही जी क्वांटिटी आहे, हा जो नंबर आहे तो पूर्ण संख्या असते. जसं की उदाहरण 1, 2, 3, 10, 100 अशा त्याची किमती असतात. हा कधीही अपूर्णांक नसतो, म्हणजे अंश आणि छेदामध्ये हा कधीही नसतो. तर आपण बघूया कोणत्या ऑप्शनसाठी आपल्याला n हा पूर्ण संख्या मिळते. n जर पूर्ण संख्या आला तर आपण म्हणायचं की आपण घेतलेली संख्या आपल्या क्रमिकेमध्ये येणार आहे. आपण चेक करूया. आपण आता ऑप्शन ए बघूया. ऑप्शन ए 67, म्हणजे Tn बरोबर 67 बरोबर फॉर्म्युलावरून a ची किंमत 5 अधिक n-1 कॉमन डिफरन्स 6. आपण पहिल्यांदा कंस सोडवून घेऊया, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 5 प्लस 6 ने मल्टिप्लाय करूया, 6 इंटू n, 6n मायनस 6 इंटू 6 minus 1 into 6 minus 6. Here is 67. Plus 5 minus 6. Plus 5 minus 6 minus 1 plus 6n. इकडे 67. हा -1 आहे, इकडे काय होणार आहे +1 होणार आहे. म्हणजे 67 plus 1 is equal to 6n. इथे आला हा 68 equal to 6n. आपला n शोधायचा आहे. n is equal to 68 divided by 6. मित्रांनो, 68 डिवायडेड बाय 6 हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला n इज इक्वल टू पूर्ण संख्या मिळते का, कंप्लीट नंबर मिळतोय का? 68ला 6 ने आपण पूर्ण डिवाइड नाही करू शकत, आपण पूर्ण भागू शकत नाही. त्यामुळे n ची किंमत आपल्याला कंप्लीट नंबर किंवा पूर्णांकामध्ये मिळणार नाही. म्हणून 67 या आपल्या क्रमिकेमध्ये येणार नाही. आपण आता ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी आहे 65. Tn च्या ठिकाणी 65, Tn इज इक्वल टू 65. फॉर्म्युलावरून पहिलं पद 5 प्लस n-1 d, d आपला 6 आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 5 प्लस 6n-6 दॅट इज 65. गाईज 5 मायनस 6 मायनस 1 प्लस 6n, हा -1, हा -1 इकडे काय होणार आहे +1. 65 plus 1 66 is equal to 6n. Now 6 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन ते डिवाइड होणार. n is equal to 66 divided by 6. So guys, n is equal to we got 11. आपण 66 ला 6 ने कंप्लीट
डिवाइड करू शकतो. n इज इक्वल टू 11 हा आपल्याला पूर्ण नंबर मिळतो आहे, नॅचरल नंबर मिळतो आहे. दॅट्स वाय 65 या आपल्या क्रमिकेमध्ये आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन 2, 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण किती आहेत? मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स दिलेली नाही. ते काम आपलं आहे, आपण सिक्वेन्स तयार करूया. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या. प्रश्नाला व्यवस्थित आणि सावकाशपणे वाचा. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या. तुम्ही सांगू शकता का 4ने भाग जाणारी सर्वात छोटी 2 अंकी संख्या कोणती? गाईज, स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे ज्याला आपण 4ने इझिली भागू शकतो? तर तो आहे 12. अँड लार्जेस्ट 2 डिजिट नंबर्स ज्याला आपण 4ने कंप्लीट डिवाइड करू शकतो. एनी गेस? 96. सो स्मॉलेस्ट इज 12, then 16, then 20. So and largest 2 digit number it's 96. ओके, या सगळ्या नंबर्सला आपण 4ने कंप्लीट डिवाइड करू शकतो. प्रश्नामध्ये आपल्याला फक्त 2 डिजिट नंबर सांगितले होते म्हणून आपण हे 2 डिजिट नंबर्स घेतले. आता आपल्याला एक सिक्वेन्स दिसते. आता एक सिक्वेन्स तयार झाली. या सिक्वेन्समध्ये किती टर्म्स येतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि हे कसं फाइंड करणार? आपण फॉर्म्युलावरून फाइंड करणार. टर्म्स कोणाशी रिलेटेड आहे? एन इज अ नंबर ऑफ टर्म्स. किती संख्या बसू शकतात, किती टर्म्स येऊ शकतात हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. या क्रमिकेमध्ये आपणास दिसतंय ए इज इक्वल टू 12, डी इज इक्वल टू 4. कॉमन डिफरन्स प्रत्येकामध्ये 4 आहे. आपण टीएनचा फॉर्म्युला करूया. लास्ट 2 डिजिट नंबर किती आपला? 96. 96 इज इक्वल टू, हा आपला टीएनचं काम करणार आहे. इनिशियल टर्म 12 कारण 2 डिजिट नंबर आहे ना, प्लस n-1 n तर आपल्याला शोधायचं आहे, अँड मल्टिप्लाय बाय कॉमन डिफरन्स 4. 12 इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. धन इकडे येऊन ऋण होणार. 96 मायनस 12 इज इक्वल टू n-1 इंटू 4. 96 मायनस 12 इट्स 84, n-1 4. 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार? डिवाइड. 84 डिवाइडेड बाय 4. 4 2s ऑफ 8 and 4 1s ऑफ 4. 21. n-1 इज इक्वल टू 21. हा -1 इकडे येऊन काय होणार? +1. 21 + 1 इज इक्वल टू n. सो गाइज n इज इक्वल टू 22. या टोटल 2 डिजिट नंबर्स किती आहेत? टोटल 22 असे नंबर्स ज्यांना आपण 4ने कंप्लीट डिवाइड करू शकतो. ऑप्शन बी इज करेक्ट. पहिल्या n पदांची बेरीज, ॲडिशन ऑफ फर्स्ट n टर्म्स इन ए अरिथमेटिक प्रोग्रेशन. सिंपल फॉर्म्युला आहे s इज इक्वल टू n डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 d. n नंबर ऑफ टर्म्स, a इनिशियल टर्म, d कॉमन डिफरन्स सामायिक फरक. फॉर्म्युला आपल्या समोर आहे, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया आणि आन्सर काढूया. क्वेश्चन 3, पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? फर्स्ट 30 नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या 30 नंबर्सची आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन बनवायचं आहे आणि त्यांची ॲडिशन करायची आहे. फर्स्ट टर्म 1 2 अप टू गाईज कुठपर्यंत घ्यायचं आपल्याला? 30. आणि या सर्वांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सो ए इज इक्वल टू 1. कॉमन डिफरन्स प्रत्येकामध्ये एकचाच फरक आहे. आणि टोटल नंबर्स किती आपल्याला? आपल्याकडे n इज इक्वल टू 30. फर्स्ट 30 नंबर्स म्हणजे पहिले 30 नंबर, त्यामुळे n इज इक्वल टू 30. ॲडिशन फाइंड करायचे आहे. एस एनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ॲडिशनचा. n माहिती आपल्याला, n इज इक्वल टू 30. व्हॅल्यूज पुट करूया. S30 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आपण यूज करतो आहे. ब्रॅकेटमध्ये 2 इंटू इनिशियल टर्म 1 प्लस n-1 30 minus 1 into common difference 1. So 30 by 2 15 ब्रॅकेट मध्ये 2 into 1 2, 30 minus 1 29, 29 into 1 29 plus. So 15 into 2 plus 29 31. So Sn is equal to 15 1s are 5, 15 3s are 43 and 1 46. So multiplication of 15 into 31 is 465. Option B is correct. Next question. 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज खालीलपैकी कोणती?
3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज. या क्वेश्चनमध्ये 3 आणि 3च्या पटींमध्ये येणाऱ्या संख्या पण पहिल्या 5. आपल्याकडे सिक्वेन्स नाही आहेत, आपण सिक्वेन्स तयार करूया. 3 आणि त्याच्यात मल्टिपल. 3चा फर्स्ट मल्टिपल काय असणार आहे 1. 3 इंटू 1 3. सेकंड मल्टिपल 2. 3 इंटू 2 6. 9 12 15. 1 2 3 4 5. बस गाईज, एवढी सिक्वेन्स आहे आपल्याकडे. ऑलराईट, 3च्या पटीमध्ये असलेली सिक्वेन्स. ए आपल्याला दिसतोय 3 आहे. कॉमन डिफरन्स बी इज इक्वल टू 3 आहे. 1 2 3 4 5. टोटल टर्म्स इज इक्वल टू एन इज इक्वल टू 5. नाव यांच्यात आपल्याकडे ॲडिशन करायची आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे, व्हॅल्यूज पुट करूया. एस एन इज इक्वल टू एन 5/2 मल्टिप्लाय 2 इंटू a is equal to 3 plus and 5 minus 1 into common difference again 3. So 5/2 as it is. 2 into 3 6 plus 5 minus 1 4 into 3 12. 5/2 into 6 plus 12 18 18. 18 ला आपण 2 ने इझिली डिवाइड करू शकतो. सो 9 2 18. So final answer Sn is equal to 5 into 9. 5 into 9 is 45. Sn is equal to 45. ऑप्शन ए इज करेक्ट. मित्रांनो, फार इझी क्वेश्चन असणार आहेत. आपल्याला फक्त एक मार्काच्या क्वेश्चनचीच तयारी करायची आहे. त्यामुळे सगळ्यात सिम्पल, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय काम करायचं आहे, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधील पार्ट 1 मधील जे टॉपिक आपल्याला आहेत, जो सिलेबस आपल्याला आहे, त्या सिलेबसवरचे सगळे MCQ सॉल्व करायचे आहेत. सगळे एका मार्काचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सेम पार्ट 2 मधले सगळे MCQs आणि सगळे एका मार्काचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. खूप झालं, इनफ आहे. फक्त सॉल्व करताना प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट कळाली पाहिजे. 15 10 5 पुढे सिक्वेन्स कंटिन्यू होते. या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज लिहा. 15 10 5 आणि अशी ती सिक्वेन्स कंटिन्यू होते. पहिल्या 10 टर्म्सची आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे, सम करायचे. आपल्या सिक्वेन्समध्ये 15 10 5 म्हणजे आपले सिक्वेन्स कमी कमी होत चालले. आपण इनिशियल टर्म 15. नाव कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. 10 minus 15, सो इट्स अ -5. आपला कॉमन डिफरन्स किती आला -5. प्लस कॉमन डिफरन्स प्लस मायनस 0 काही असू शकतो. नेक्स्ट टर्म आपल्याला फर्स्ट 10 टर्म घ्यायचे. सो n इज इक्वल टू 10. गाईज, फॉर्म्युला आपल्याकडे व्हॅल्यूज आपण पुट करूया. S10 इज इक्वल टू n इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट 2 इंटू इनिशियल टर्म 15 प्लस इन ब्रॅकेट टर्म्स 10 आहेत. 10 minus 1 कॉमन डिफरन्स सामायिक फरक -5. साइन ॲज इट इज घ्यायची आहे, इथे मिस्टेक करायची नाही. 10 डिवायडेड बाय 2 इट्स अ 5. 2 इंटू 15 इट्स अ 13 प्लस 10 minus 1 9 इंटू -5. 9 इंटू -5 -45. 5 in bracket 30. 9 into -5 it's a -45. It's -15. 5 into -15 is equal to -75. -75. ऑप्शन ए इज करेक्ट. गाईज, शेवटचा प्रश्न. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 1 असून nवे पद 20 आहे. जर Sn बरोबर इज इक्वल टू 399 तर n इज इक्वल टू वॉट. आपल्याला ए दिलेला आहे, तो 1 आहे. आपल्याला nवे पद 20 ते 20 आहे. nth टर्म दिलेली आहे आणि ती टर्म कोणती आली आहे 20 आलेली आहे. अँड आपल्याला ॲडिशन ऑफ ऑल टर्म्स, त्या सगळ्या टर्मची ॲडिशन पण दिलेली आहे. ती आहे 399 399. तर आपल्याला ते n ची व्हॅल्यू शोधायची आहे. Tn इज इक्वल टू 20 आहे. Sn इज इक्वल टू 399 आहे. सो Tnचा पण फॉर्म्युला यूज होणार आहे आणि Snचा पण हा फॉर्म्युला यूज होणार आहे. हा युनिक क्वेश्चन आहे, हा भन्नाट क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनमध्ये 2 फॉर्म्युले यूज होणार आहेत. पहिल्यांदा आपण Tn बघूया. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. आपल्याला n फाइंड करायचं आहे, सो आपण ते टार्गेट ठेवूया. या दोन्ही फॉर्म्युलांमध्ये n-1d ही टर्म कॉमन आहे, त्यामुळे ती टर्म आपण तशीच ठेवूया आणि त्याची किंमत शोधूया. व्हॅल्यूज पुट करूया. Tn इज इक्वल टू 20. 20वे nth टर्म इज 20. nवे पद हे 20 आहे. इनिशियल टर्म 1 प्लस n-1 कॉमन डिफरन्स आहे. कॉमन डिफरन्स पण दिलेला. या पहिल्या इक्वेशनमधून आपण काय शोधू शकतो तर n-1d
इथे एन पण माहीत नाही आहे, डी पण माहीत नाही आहे, पण n-1 आपण किंमत काढू शकतो. 1 इथे आहे, याला इकडे सबट्रॅक्ट करा, प्लसचा इकडे मायनस होणार आहे. 20 - 1 इज इक्वल टू 19. नाव 19 इज इक्वल टू वॉट? n-1 d. 1 इकडे मायनस केला आपण. सो गाईज इथे आपल्याला एक इक्वेशन मिळाली. ही मी अशीच ठेवतोय कारण n-1 d हा आपल्या दुसऱ्या फॉर्म्युला पण आपल्याला n-1 d हा मी असाच ठेवतोय कारण या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला तो युजफुल आहे. आता Sn चा फॉर्म्युला घेऊया. Sn आपल्याला माहित आहे. Sn इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2 2a प्लस n-1 d. Sn माहिती आहे आपल्याला 399 इज इक्वल टू n डिवायडेड बाय 2. n किती आहे? n शोधायचा आहे. इनिशियल टर्म 1 आहे, 2 × 1 प्लस n-1 d. n-1 d आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यू आहे, ती आहे 19 प्लस 19. बघा इथून d पण गेला आणि n पण गेला. इथला फक्त आता हा n शोधायचा आहे. हा तसाच ठेवायचा, बाकी सगळ्या गोष्टी या बाजूला घ्यायच्या. बघा याला सॉल्व करूया. 2 × 1 2 2 प्लस 19 21 n डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. हे मल्टिप्लाय इथे 399 इकडे. मी इकडे सॉल्व करतो. गाईज आपल्याला n शोधायचा आहे. 2 इकडे डिवाइड, इकडे येऊन काय होणार? मल्टिप्लाय. 21 इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होणार? डिवाइड. मल्टिप्लाय असलेला डिवाइड होणार, डिवाइड असलेला मल्टिप्लाय होणार. सो 399 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 21 इज इक्वल टू n. लिसन गाईज, n आपला कंप्लीट नंबर आला पाहिजे, पूर्णांक नंबर आला पाहिजे, नैसर्गिक नंबर आला पाहिजे. सो 399 डिवाइड बाय 21. आपण काय करूया, आपण दोघांना सामायिक कोणत्या टर्म नंबरने भागू शकतो? 1ने आपण सगळ्यांनाच भागू शकतो. 2ने नाही, दोन्ही संख्या विषम आहेत. 3ने येस, 3ने आपण वरती आणि खाली दोघांना भागू शकतो. 399 133 399 डिवायडेड बाय 3 133. आता 133 ला आपण 7ने डिवाइड करूया. 133 ला आपण 7ने डिवाइड करूया. 7 1 7 1 7 7 1 7. सबट्रॅक्शन, रिमाइंडर राहिले, बाकी राहिले 6 3 ॲज इट इज 63 7 7 9 63. सो कंप्लीट 9. सो 19 इज द आन्सर. हिअर इज द 19. सो गाईज n इज इक्वल टू 19 इज द क्वोशंट. भागाकार आपला 19 आला. सो 19 × 2 इज इक्वल टू n. n इज इक्वल टू 38. सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करा. या 2 फॉर्म्युलांच्या बेसिसवर आपण कंप्लीट केलेलं आहे. याच्यावरचे आपण MCQs पण पाहिलेत, पण एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप सारे MCQs पाठवतो. व्यवस्थित सॉल्व करा, त्याच्या शेवटी आन्सर्स असतील त्यांच्याशी कम्पेअर करा, आणि एखादा क्वेश्चन जमत नसेल तर मला तो नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्यू गाईज. मित्रांनो, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या शेजारीच एक बेल आयकॉन आहे, घंटीचं चित्र आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल हा सब्जेक्ट सिलेक्ट करा. याने काय होईल, तुम्हाला आपल्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळतील आणि तुम्हाला मॅथ्समध्ये अपडेटेड राहता येईल.